जसा तो रिपोर्ट माझ्या हातात आला तसं रागाने अंग तापलं आणि मी गाडीत जाऊन बसलो. पूर्ण खात्री होती की रिपोर्टमध्ये तेच असेल जे आधीपासून माहीत होतं. थरथरणाऱ्या हाताने मी तो उघडला आणि माझा मोठा भाऊ संतोष फारसं शिक्षण घेऊ शकला नाही. त्याचं कारण म्हणजे बाबांनी त्याला लहान वयातच शेतीची जबाबदारी दिली होती. तो दिवसभर उन्हात शेतकऱ्यांसोबत काम करत असे आणि संध्याकाळी थकून भागून घरी परतत असे. माझं आयुष्य मात्र त्याच्यापेक्षा थोडं वेगळं होतं. मला अभ्यासाची खूप आवड होती, त्यामुळे मी नेहमी पुस्तकातच रमलेलो असायचो. मुलांच्या बाबतीत बाबांची विचारसरणी वेगळीच होती. त्यांनी आमच्यासाठी एक कठोर नियम बनवला होता. त्यांच्या मते एखाद्या माणसाचं लग्न तेव्हाच व्हायला हवं जेव्हा तो पूर्णपणे जबाबदार होईल आणि घराची जबाबदारी नीट सांभाळू शकेल. तोपर्यंत त्याचं लग्न होऊ नये. माझा मोठा भाऊ संतोष जेव्हा 32 वर्षांचा होणार होता तेव्हा बाबांनी त्याच्या लग्नाचा विचार केला. त्याआधी घरात कोणीही त्याच्या लग्नाबद्दल बोललं तर ते मोठा गुन्हा केल्यासारखं समजलं जात होतं. एकदा माझ्या 3ऱ्या क्रमांकाच्या भावाने धाडस करून बाबांशी याबद्दल बोलायचं ठरवलं. तोही बाबांना खूप घाबरत होता, त्यामुळे बोलताना त्याचे हात थरथरत होते आणि कपाळावर घाम आला होता. तो म्हणाला, बाबा, माझं वय 31 वर्षाचं झालं आहे. गावातले माझ्या वयाचे सगळे मुलं लग्न करून बसले आहेत. लोक मला पाहून वेगवेगळ्या गोष्टी बोलतात. आता तरी माझं लग्न लावून द्या. बाबांनी त्याच्याकडे रागाने पाहिलं आणि कडक आवाजात म्हणाले, तुझी जीभ खूप चालायला लागली आहे असं वाटतं. तुला चांगलं माहिती आहे तुझ्या भावांची लग्न कशी आणि कधी होणार आहेत. भाऊ घाबरत म्हणाला, पण बाबा, गावातले सगळे लोक माझ्याबद्दल बोलतात की जमीनदाराचे मुलगे अजूनही अविवाहित आहेत. हे ऐकून तो थोडा मागे सरकला. बाबांनी ठामपणे सांगितलं, एक गोष्ट लक्षात ठेव, मला लोक काय बोलतात याच्याशी काहीही देणं घेणं नाही. माझा निर्णय अंतिम आहे. मी जिवंत असताना या घरात माझेच नियम चालतील. असं म्हणत त्यांनी समोरचं भांड जोरात टेबलावर आपटलं आणि तिथून निघून गेले. त्यांच्या जाण्यानंतर सगळीकडे शांतता पसरली. कोणीही त्यांच्या निर्णयाविरुद्ध एक शब्दही बोलण्याची हिंमत केली नाही. मी घरात सगळ्यात लहान असल्यामुळे आणि माझ्यापेक्षा मोठे 2 भाऊ अजूनही अविवाहित असल्यामुळे मी माझं पूर्ण लक्ष अभ्यासाकडे वळवलं. मी रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत असे आणि परीक्षांमध्ये चांगले गुण मिळवत असे. पण जसजसं माझं वय वाढत गेलं तसा माझा विचार करण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलायला लागला. याच कारणामुळे मी चुकीच्या वाटेवर गेलो. वसतिगृहातील आयुष्य आणि तिथे मिळालेली वाईट संगत मला हळूहळू अधोगतीकडे घेऊन गेली. मी माझ्या भावनांवर ताबा ठेवू शकलो नाही आणि एकामागोमाग एक चुका करत राहिलो. त्यामुळे मी केवळ स्वतःलाच नाही तर माझ्या आयुष्यालाही खोल जखम दिली. आता मी असा माणूस बनलो होतो ज्याला कधीही अपत्याच्या आनंदाची अनुभूती घेता येणार नव्हती. ही किती कठोर आणि भयावह सत्यता होती. तिने माझ्या आयुष्यातील सगळ्या आनंदांना आणि भविष्यासाठी रंगवलेल्या सुंदर स्वप्नांना हिरावून घेतलं होतं. हा सगळा विचार करून मी रात्रंदिवस आतून तुटत राहिलो. खरं तर मला माझ्या या परिस्थितीची जाणीव तेव्हा झाली जेव्हा सगळं काही हाताबाहेर गेलं होतं. ही अशी गोष्ट होती ज्याबद्दल मी ना कुणाशी बोलू शकत होतो ना घरच्यांची मदत घेऊ शकत होतो. मला काहीच समजत नव्हतं की पुढे काय करावं. म्हणून मी सगळ्यांपासून लपून शहरातील अनेक डॉक्टर आणि आयुर्वेदिक औषधं देणाऱ्या लोकांच्या दवाखान्यांचे फेरे मारले. पण जिथे जिथे गेलो तिथे मला फक्त निराशाच मिळाली. मी आतापर्यंत कष्टाने साठवलेले सगळे पैसे उपचारांवर खर्च केले, पण दुर्दैवाने त्याचा काहीही फायदा झाला नाही. संतोष, तुझा अहवाल सामान्य नाही, एका नामांकित डॉक्टरांनी माझ्यासमोर अहवाल ठेवत गंभीरपणे सांगितलं. डॉक्टर, तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे? मी कधीच बरा होऊ शकणार नाही का? मी घाबरलेल्या आवाजात विचारलं. त्या क्षणी भीतीने माझा घसा कोरडा पडला होता. डॉक्टर म्हणाले, पहा संतोष, आयुष्यातल्या अत्यंत महत्वाच्या टप्प्यावर तू तुझ्या आरोग्याशी जे निष्काळजीपणाने वागलास त्याचा परिणाम असा झाला आहे की तू स्वतःलाच मोठं नुकसान करून घेतलं आहेस. आणि ही गोष्ट मला सांगताना खूप कठीण वाटत आहे, पण वैद्यकीय शास्त्रानुसार तुझं पूर्णपणे बरे होणे आता जवळजवळ अशक्य आहे. डॉक्टरांचे हे शब्द माझ्या शेवटच्या आशेवर घाव घालून गेले.
माझं मन पूर्णपणे तुटून गेलं. आता मला कधीही माझ्या अपत्याचा चेहरा पाहायला मिळणार नव्हता आणि माझ्या पत्नीला त्या आनंदापासून वंचित ठेवावं लागणार होतं. ही माझी सर्वात मोठी उणीव होती आणि त्याला जबाबदारही मीच होतो. म्हणूनच मी हा दोष जगापासून, विशेषतः माझ्या घरच्यांपासून कायमचा लपून ठेवायचं ठरवलं. या सत्याच्या जाणीवेपासून मी रात्रभर जागाच राहायचो आणि माझ्या नशिबावर रडत बसायचो. बाहेरून मी तगडा आणि निरोगी तरुण दिसत होतो, पण आतून मात्र पूर्णपणे रिकामा आणि असह्य झालं होतो. कारण माझ्या आयुष्यातील खरी आनंदाची भावना संपली होती. माझ्या निष्काळजीपणाचा आणि चुका करण्याचा हा परिणाम मला आज या अवस्थेत भोगावा लागत होता. माझे मित्र जेव्हा पार्ट्यांमध्ये किंवा लग्न समारंभात जात, तेव्हा ते मुलींबद्दल बोलत आणि त्यांच्या सोबतच्या भविष्यासाठी स्वप्न रंगवत असत. हे सगळं ऐकून मला प्रचंड अस्वस्थ वाटत असे, म्हणून मी त्यांच्यामधून उठून निघून जात असे. त्यामुळे ते मला गर्विष्ठ आणि दूर राहणारा समजू लागले होते. पण खरी गोष्ट अशी होती की मी आतून पूर्णपणे तुटलेला आणि घाबरलेला होतो. मला नेहमी भीती वाटत असे की कधी न कळत माझ्याकडून काहीतरी बोललं जाईल आणि माझं हे गुपित सगळ्यांसमोर येईल. जर कुणाला हे कळलं तर मी कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचा उरणार नव्हतो. कारण मी नेहमी वर्गात पहिला येत होतो आणि शिक्षकही माझंच उदाहरण देत असत. मी माझी ही उणीव लपवण्यासाठी पुस्तकांचा आधार घेतला होता. मी रात्रंदिवस अभ्यासात स्वतःला गुंतवून ठेवत होतो, जेणेकरून कोणीही माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जास्त विचारू नये. आमच्या वर्गात एक मुलगी शिकत होती. तिचं नाव गायत्री होतं. ती खूप साधी, सुंदर आणि हुशार विद्यार्थिनी होती. ती एका सुशिक्षित कुटुंबातून आलेली होती. माझी शांत आणि गुणी स्वभावाची ओळख तिला माझ्याकडे ओढू लागली होती. ती मला आवडू लागली होती. म्हणूनच कधी ना कधी काहीतरी कारण काढून ती माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न करत असे. कधी नोट्स मागण्याच्या निमित्ताने ती माझ्याकडे येत असे, तर कधी एखाद्या धड्यावर चर्चा करण्याच्या बहाण्याने माझ्याशी भेटत असे. एक दिवस वाचनालयात ती टेबलजवळ उभी राहून हळू आवाजात म्हणाली, संतोष, तू मला या प्रकल्पात थोडी मदत करू शकशील का? मला ही संकल्पना अजिबात समजत नाहीये. तिच्या आवाजात एक वेगळीच घाबरलेली छटा जाणवत होती. मी पुस्तकातून नजरही वर न करता थंडपणे म्हणालो, माझ्याकडे वेळ नाही, तू दुसऱ्या कुणाकडून मदत घे. ती पुन्हा म्हणाली, पण संतोष, हा विषय सगळ्यात चांगला तू समजावून सांगितला आहेस. सरांनीच मला तुझं नाव सांगितलं आणि तुझ्याकडून विचारायला सांगितलं. फक्त 10 मिनिटांचाच तर प्रश्न आहे. ती विनंती करत माझ्याकडे आशेने पाहत होती आणि लगेचच खुर्ची ओढून माझ्या बाजूलाच बसली. मी पुन्हा कठोरपणे म्हणालो, माझं ऐक, माझ्याकडे वेळ नाही, मला त्रास देऊ नकोस आणि मला एकटा सोड. मी रागाने पुस्तकं बंद केली, खुर्ची मागे ढकलली आणि तिच्याकडे न पाहताच सरळ वाचनालयातून बाहेर निघून गेलो. मला आता मुलींमध्ये अजिबात रस उरला नव्हता. गायत्री तर दूरच. मी वर्गातील कोणत्याही मुलीशी उगाच बोलतही नव्हतो. माझं सगळं लक्ष फक्त अभ्यास आणि माझ्या कामावर होतं. आणि जेव्हा कधी मी थोडा मोकळा होत असे, तेव्हा माझ्या या गुपिताची भीती मला सतावत असे. ती भीती मला हळूहळू आतून पोखरत होती. मला नेहमी वाटत होतं की जर एखादी मुलगी माझ्या खूप जवळ आली तर ती माझ्या या आतल्या रिकामेपणाला ओळखेल. पण माझ्या या थंड आणि कठोर वागणुकीनंतरही गायत्रीचं प्रेम माझ्यासाठी का कुणास ठाऊक वाढतच होतं. तिच्या डोळ्यात माझ्यासाठी एक वेगळीच भावना दिसत होती. तिने माझ्या जवळच्या मित्रांकडून एखाद्या कामाच्या निमित्ताने माझा फोन नंबरही मिळवून घेतला. एक रात्री मी माझ्या खोलीत एकटाच बसलो होतो आणि माझ्या नशिबावरच खूप खिन्न झालो होतो. तेवढ्यात माझ्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून कॉल आला. हॅलो, कोण बोलतंय? मी फोन उचलताच रागाने विचारलं. समोरून हळू आणि थरथरणाऱ्या आवाजात उत्तर आलं, संतोष, मी गायत्री बोलते आहे. तिचा आवाज खूप घाबरलेला वाटत होता. तिचं नाव ऐकताच मला प्रचंड राग आला. दात चावून मी म्हणालो, तुला माझा क्रमांक कोणी दिला आणि इतक्या रात्री मला फोन का केलास? हे बोलून मी झटकन उठून उभा राहिलो. ती रडत तिच्या मनातील भावना सांगू लागली. तिचं सगळं ऐकून मला धक्का बसला. मी चिडून म्हणालो, तुझं डोकं फिरलं आहे का गायत्री? नीट ऐकून घे, मी तुझ्यावर प्रेम करत नाही आणि मला तुझ्यात काहीच रस नाही. त्यामुळे पुढे मला फोन करण्याची चूक करू नकोस. मी कडकपणे बोललो आणि फोन ठेवू लागलो. तेवढ्यात तिचा आवाज आला,
एकदा एकदा तरी माझं ऐकून घे ना संतोष. माझ्यात अशी कोणती उणीव आहे की तू मला इतक्या तिरस्काराने नाकारतोयस? ती रडत होती आणि तिच्या आवाजात खोल वेदना जाणवत होती. मी काही न ऐकता फोन ठेवला. यानंतरही गायत्री थांबली नाही. ती रोज महाविद्यालयात माझ्यासमोर येऊन उभी राहत असे. तिच्या या वागण्यामुळे मला आतून आणखी भीती वाटू लागली. मला कळत नव्हतं की तिच्यापासून दूर कसं राहायचं. दुसऱ्या दिवशी ती महाविद्यालयाच्या मैदानात माझ्यासमोर डबा घेऊन उभी होती. हसत तिने तो माझ्यासमोर धरला आणि म्हणाली, संतोष, आज मी तुझ्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवलं आहे. तिच्या चेहऱ्यावर निरागस हसू होतं. मी न पाहताच म्हणालो, मला भूक नाही आणि तुला समजत नाही का? माझ्यासाठी हे सगळं करणं बंद कर. मी पुढे निघून जायचा प्रयत्न केला. ती हळू आवाजात म्हणाली, संतोष, ऐक ना, एकदा तरी थोडंसं खाऊन बघ. मी सकाळी लवकर उठून खूप मेहनतीने तुझ्यासाठी बनवलं आहे. तिच्या आवाजात वेदना आणि आपुलकी दोन्ही होत्या, पण त्यामुळे मी आणखी चिडलो. तू मुद्दा मला त्रास देते आहेस आणि सगळ्यांसमोर माझी थट्टा करत आहेस, असं म्हणत मी तिच्या हातातून डबा हिसकावून घेतला आणि बाजूच्या कचरा पेटीत फेकून दिला. हे पाहून तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. तिचा चेहरा पूर्णपणे फिका पडला. ती काही क्षण स्तब्ध उभी राहून माझ्याकडे पाहत राहिली. तिच्या नजरेत खूप दुःख होतं, कदाचित रागही होता, पण ती काहीही बोलली नाही आणि शांतपणे तिथून निघून गेली. मला तिची दया आली, पण तरीही मी माझं मन कठोर केलं. मला माहीत होतं की मी तिला जो आनंद देऊ शकत नाही, ज्याची ती पात्र आहे. एका स्त्रीला आयुष्यात जे सुख हवं असतं ते माझ्याकडे नव्हतं. म्हणूनच मी तिच्या मनात माझ्याबद्दल तिरस्कार निर्माण व्हावा अशी इच्छा करत होतो. काही दिवसांनी ती पुन्हा माझ्या वाटेत आली. तिचा चेहरा खूप बदललेला वाटत होता. ती आधीसारखी हसरी आणि आनंदी राहिली नव्हती. माझ्यासमोर उभी राहून ती म्हणाली, संतोष, माझं ऐक. मी वाट पाहीन जोपर्यंत तुला माझ्यावर प्रेम वाटत नाही. मला माहीत आहे तू आतून इतका कठोर नाहीस जितका बाहेरून दाखवतोस. मी तिच्याकडे पाहून ठामपणे म्हणालो, स्पष्ट ऐकून घे, मला कधीच तुझ्यावर प्रेम होणार नाही. तू तुझा वेळ आणि भावना वाया घालवते आहेस. ती हळू आवाजात म्हणाली, मग एकदा तरी तुझं खरं कारण सांग. मी स्वतःहून तुझ्या आयुष्यातून निघून जाईन आणि पुन्हा कधीच तुझ्यासमोर येणार नाही. ती माझ्याकडे आशेने पाहत होती. तिच्या डोळ्यांतली ती शेवटची आशा मला स्पष्ट दिसत होती. ती शेवटची आशा हळूहळू संपत चालली होती. मी रागाने म्हणालो, हे माझं आयुष्य आहे आणि माझी इच्छा आहे. मला कोणाशी लग्न करायचं किंवा नाही हे ठरवण्याचा अधिकार फक्त माझ्याकडे आहे. तू कोण आहेस माझ्या आयुष्यात हस्तक्षेप करणारी? तुला माझ्या आयुष्यात ढवळाढवळ करण्याची काहीच गरज नाही. तू माझ्यासाठी कोणीच नाहीस. तुला जिथे वाटेल तिथे लग्न कर, पण माझी वाट पाहत बसू नकोस, कारण मी तुझ्याशी कधीही कोणत्याही परिस्थितीत लग्न करणार नाही, हे लक्षात ठेव. असं सांगून मी तिला रडतच तिथे सोडून निघून गेलो. मी मागे वळूनही पाहिलं नाही, कारण मला माहीत होतं की एकदाही मागे पाहिलं तर तिच्या मनात पुन्हा एखादी खोटी आशा निर्माण होईल. मी महाविद्यालयाचं शिक्षण पूर्ण केलं आणि पुढील शिक्षणासाठी मोठ्या विद्यापीठात प्रवेश घेतला. मी शहरही बदललं. मला वाटलं होतं की आता अंतरामुळे गायत्रीचं प्रेम कमी होईल आणि ती मला विसरेल. विद्यापीठाचं वातावरण पूर्णपणे वेगळं होतं. अभ्यासाची पद्धत, संशोधन सगळंच अधिक गुंतागुंतीचं होतं. त्यामुळे मी खूप व्यस्त झालो होतो. पण माझा भूतकाळ आणि माझ्या चुका माझ्या मागे सावलीसारख्या कायम राहिल्या. मी कुठेही गेलो तरी ती भीती माझ्यासोबतच असायची. एक दिवस कॅफेटेरियामध्ये माझा एक नवीन वर्गमित्र माझ्या शेजारी बसला आणि म्हणाला, संतोष, तू इथेही नेहमी एकटाच का बसतोस? कधी कुणासोबत गप्पा मार, फिरायला जा. मी पुस्तकातून नजर न हटवता शांतपणे म्हणालो, मला एकटं राहणंच आवडतं. गर्दी आणि निरर्थक बोलणं मला त्रास देतं. तो हसत म्हणाला, असं कसं शक्य आहे? नक्कीच तुझ्या आयुष्यात कोणीतरी असेल, एखादी मुलगी जी तुला आवडते किंवा जिने तुझं मन दुखावलं आहे. तू इतका देखणा आणि गुणी आहेस, काहीतरी कारण असणारच तुझ्या या एकटेपणामागे. त्याने मला अजून बोलतं करण्याचा प्रयत्न केला, पण मी माझं पुस्तक त्याच्या समोर आणलं. माझ्या या वागण्याने तो आश्चर्यचकित झाला आणि तिथून उठून गेला. त्यानंतर त्याने कधीच माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही विचारलं नाही.
मी माझ्या भोवती एक उंच आणि भक्कम भिंत उभी केली होती, जी ओलांडणं आता कोणाच्याही आवाक्याबाहेर होतं. विद्यापीठाच्या पहिल्या सत्रातच एक दिवस माझ्या फोनवर एक संदेश आला. तो एका अनोळखी क्रमांकावरून होता, पण तो वाचताच मला समजलं की तो कोणाचा आहे. गायत्रीने कदाचित तिचा क्रमांक बदलला होता. संदेशात लिहिलं होतं, तू मला सोडून गेला आहेस, पण मी तुला विसरू शकले नाही. मी आजही तुझीच वाट पाहते आहे. तो संदेश वाचताच मी तो क्रमांक लगेच बंद केला. तिचं हे वेडसरपणाच्या टोकाला पोहोचलेलं प्रेम मला आतून घाबरवत होतं. तिला हे कळत नव्हतं की ज्या संतोषच्या मागे ती धावत आहे तो खऱ्या आयुष्यात तिला काहीही आनंद देऊ शकणार नाही. तिच्या आयुष्यात माझ्यासोबत कधीही सुखाचा वर्षा होणार नव्हता. म्हणूनच मला कोणत्याही परिस्थितीत माझं हे गुपित लपवून ठेवायचं होतं. आणि त्यासाठी सर्वात महत्वाचं म्हणजे गायत्री माझ्या आयुष्यापासून दूर राहणं गरजेचं होतं. मी कोणत्याही किमतीत माझं सत्य जगासमोर आणू इच्छित नव्हतो. विद्यापीठातील वसतिगृहातील खोली आता माझं कायमचं ठिकाण बनलं होतं. मी कायमच पुस्तकात डोकं खुपसून बसत असे. एकदा माझा मोबाईल वाजला. स्क्रीनवर बाबांचं नाव चमकत होतं. मी खोल श्वास घेतला आणि थोड्या घाबरलेल्या मनाने फोन कानाला लावला. हो बाबा. मी खोटा आनंद दाखवत बोलायला सुरुवात केली. त्यांनी विचारलं, तुझा अभ्यास कसा चाललाय? मी त्यांचं ऐकत होतो, पण अचानक ते म्हणाले, आता थोडं अभ्यास बाजूला ठेव. मी तुझ्यासाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या आवाजात नेहमीचा कडकपणा जाणवत होता. माझ्या मित्राने त्याच्या मुलीचं लग्न तुझ्याशी लावण्याची मागणी केली आहे आणि मी होकार दिला आहे. पुढच्या महिन्यात तुझा साखरपुडा आहे. त्यांनी कोणतीही विचारणा न करता थेट निर्णय सांगितला. त्यांच्या या शब्दांनी माझ्यावर जणू वज्राघात झाला. मी घाबरून आणि रागाने म्हणालो, बाबा हे काय बोलताय तुम्ही? मी कधी सांगितलं की मला लग्न करायचं आहे? मी तिथल्या तिथे उभा राहिलो. श्वास जोरात चालू होता. त्यांनी लगेच कठोर आवाजात उत्तर दिलं, तुला कोणी विचारलं का? आणि तुला विचारण्याची गरजही नाही. तुझं वय झालं आहे. आता तुला घर बसवायचं आहे. हा माझा निर्णय आहे. त्यांच्या आवाजातला तोच कडकपणा परत आला. ते कोणाच्याही विरोधातलं बोलणं सहन करत नसत. मी थरथरत म्हणालो, पण बाबा मला हे लग्न करायचं नाही. माझी परवानगी न घेता इतका मोठा निर्णय कसा घेतला? माझा आवाज मोठा झाला होता, पण भीतीमुळे अंग घामाने निथळत होतं. ते संतापून ओरडले, तुझी हिंमत कशी झाली माझ्या निर्णयाविरुद्ध बोलायची? संतोष. त्यांचा राग शिगेला पोहोचला होता. मीही ठामपणे म्हणालो, मला लग्न करायचं नाही आणि त्या मुलीशी तर अजिबात नाही. तुम्ही तुमच्या मित्राला नकार द्या. असं सांगून मी फोन कट केला आणि रागाने मोबाईल पलंगावर फेकून दिला. लग्नाचा विषय ऐकताच माझ्या अंगात भीतीची लाट पसरली होती. मला माझं गुपित कोणत्याही परिस्थितीत बाहेर येऊ द्यायचं नव्हतं. थोड्याच वेळात माझ्या मोठ्या भावाचा फोन आला. तो रागाने म्हणाला, संतोष तू वेडा झालायस का? बाबांशी असं बोलायचं असतं का? त्यांच्या आवाजात चिंता आणि आश्चर्य दोन्ही होतं. मी हताशपणे म्हणालो, मग मी काय करू? मी सांगितलं ना मला लग्न करायचं नाही म्हणजे नाहीच. मी डोकं धरून बसलो होतो. ताणामुळे माझ्या डोक्यातील नसाही ठणकत होत्या. तो म्हणाला, आपल्या इतर भावांनी कधी असं वागणं केलं नाही. त्यांची वेळ आली तेव्हा त्यांनी शांतपणे लग्न केलं, पण मी त्यांचंही न ऐकता त्याचा फोनही बंद केला. दुसऱ्या दिवशी बाबा स्वतः वसतिगृहात आले. त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड राग दिसत होता. ते माझ्या खोलीत आले आणि खुर्चीवर बसले. काही क्षणांनी ते म्हणाले, तू माझं डोकं खाली घातलं आहेस संतोष. समाजात माझी काय अब्रू राहिली जर मी माझ्या मित्राला नकार दिला तर? त्यांच्या आवाजात थोडी काळजी आली होती. ते मला भावनिकरित्या दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होते. माझ्या तोंडून काहीतरी निसटू नये म्हणून मी स्वतःला सावरत होतो, पण माझा चेहरा फिकट पडला होता. ते पुन्हा म्हणाले, तुला नेमकी अडचण काय आहे? तुझं शिक्षण पूर्ण झालं आहे. मालमत्तेची काही कमी नाही. मग तू लग्नापासून पळ का काढतो आहेस? ते माझ्या डोळ्यात खोलवर पाहण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या तीक्ष्ण नजरेने मला आतून हादरवून टाकलं. मी नजरेला नजर न देता ठामपणे म्हणालो, मी सांगितलं ना बाबा, मला लग्न करायचं नाही. तुम्ही माझ्यावर जबरदस्ती करू शकत नाही. मी कोणत्याही परिस्थितीत माघार घ्यायची नाही असं ठरवलं होतं. ते रागाने म्हणाले,
जर तू त्या मुलीशी लग्न केलं नाहीस तर मी तुला माझ्या संपत्तीमधून बाहेर काढेन. हा त्यांचा शेवटचा डाव होता. त्यांचा चेहरा रागाने लाल झाला होता. मी शांतपणे उत्तर दिलं, हो नक्की करा. मला तुमच्या संपत्तीत काहीही स्वारस्य नाही. पण एक गोष्ट स्पष्ट आहे का, मी लग्न करणार नाही म्हणजे नाहीच. माझ्या या हट्टी उत्तराने ते आणखी चिडले. त्यांनी रागाने माझ्याकडे पाहिलं आणि काहीही न बोलता खोलीतून निघून गेले. मी सुटकेचा निश्वास टाकला. पण माझ्या अडचणी इथे संपल्या नव्हत्या. दुसऱ्या बाजूला गायत्री माझ्यासाठी नवी समस्या बनली होती. ती सतत नवीन क्रमांकावरून मला फोन करत राहिली. एकदा मी लॅपटॉपवर काम करत असताना तिचा फोन आला. अनोळखी क्रमांक असल्यामुळे मी तो उचलला. समोरून तिचा रडका आवाज आला, संतोष, एकदा तरी माझं ऐकून घे, नाहीतर मी माझं आयुष्य संपवेन. तिचं हे ऐकून माझ्यात पुन्हा राग उसळला. मी चिडून म्हणालो, तू माझं आयुष्य नरक केलं आहेस. तुझं हे नाटक कधी संपणार आहे? गायत्री, तुला जे करायचं आहे ते कर, पण मी हात जोडतो. मला त्रास देऊ नकोस. माझ्या आवाजात अजिबात माया नव्हती. ती पुन्हा म्हणाली, तू कदाचित याला विनोद समजतो आहेस, पण मी खरंच सांगते आहे, माझ्या घरच्यांना माझं लग्न दुसरीकडे करायचं आहे. आणि जर तू मला स्वीकारलं नाहीस तर मी काहीतरी टोकाचं पाऊल उचले. ती जोरजोरात रडत होती. तिच्या आवाजात खोल निराशा होती. मी कठोरपणे उत्तर दिलं, अशा धमक्या दुसऱ्यांना दे. मुलांना फसवण्यासाठी असेच उपाय सुचतात. मला ब्लॅकमेल करण्याचा तुझा हा प्रयत्न मी यशस्वी होऊ देणार नाही. मला तिच्या शब्दांवर अजिबात विश्वास नव्हता. ती हताशपणे म्हणाली, मी तुला ब्लॅकमेल करत नाही. मी खरं सांगते आहे, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. माझ्या प्रेमाला समजून घे. पण तिचं हे रडणं माझ्या कठोर झालेल्या मनावर काहीच परिणाम करत नव्हतं. मी निर्दयीपणे म्हणालो, तुझ्यासारख्या हट्टी आणि वेड्या वागणाऱ्या लोकांचा शेवट असाच होतो. तुला जे करायचं आहे ते कर, पण मला सोडून दे. असं बोलून मी फोन ठेवला आणि तो क्रमांकही बंद केला. मला वाटलं ती फक्त खोट्या धमक्या देत आहे, पण खरं तर ही गोष्ट इतकी सोपी नव्हती जितकी मी समजत होतो. गायत्रीच्या आई वडिलांनाही माहिती होतं की तिला मी आवडू लागलो आहे आणि माझ्यामुळेच ती इतर लग्नाच्या प्रस्तावांना टाळत आहे. 2 दिवसांनी मी कॅफेटेरियामध्ये बसलो असताना एक वयस्कर गृहस्थ माझ्यासमोर येऊन उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर थकवा आणि काळजी स्पष्ट दिसत होती. ते थरथरत्या आवाजात म्हणाले, बाळा, मी गायत्रीचा वडील आहे. हे ऐकून माझ्या अंगावर काटा आला. मी आतून खूप घाबरलो होतो, पण स्वतःला सावरत चेहऱ्यावर शांतपणा ठेवला. मी खुर्ची पुढे करत म्हणालो, बसा ना, काय मदत करू शकतो? माझ्या आवाजात थोडी चिडचिड होती. मी मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखं वागत होतो. ते बसताच हात जोडून म्हणाले, बाळा, तू माझ्या मुलीशी लग्न कर. ती तुझ्यासाठी वेडी झाली आहे. त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. मी त्यांच्या हातांना हलकं धरत म्हणालो, असं करू नका. मी कधीच तुमच्या मुलीला कोणतीही आशा दिलेली नाही. ती स्वतःच माझ्या मागे लागली आहे. त्यांच्या या वागण्यामुळे मला आतून खूप राग येत होता. मी पुढे म्हणालो, मला माफ करा, पण मी गायत्रीशी लग्न करू शकत नाही. यात माझी काही चूक नाही. मी तिला कधीच सांगितलं नाही की मी तिच्यावर प्रेम करतो. त्यामुळे तुम्ही घरी जाऊन तिला समजावून सांगा. मी त्यांच्या भावनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत होतो. ते रागाने आणि दुःखाने म्हणाले, तू इतका कठोर कसा असू शकतोस? एका मुलगी तुझ्यासाठी स्वतःचा जीव देण्याच्या तयारीत आहे आणि तुला काहीच फरक पडत नाही. त्यांच्या शब्दात वेदना होती. मी निर्विकारपणे त्यांना निघून जाण्याचा इशारा केला. ते मला वाईट साईड बोलत तिथून निघून गेले. मला माहित होतं की गायत्री माझ्यावर खूप प्रेम करते, पण मी माझी उणीव लपवण्याचा प्रयत्न करत होतो, जी मला आतून पोखरत होती. मी खूप मानसिक तणावाखाली होतो. आता जर कोणीही माझ्याशी लग्नाबद्दल बोललं तर मी लगेच चिडचिड करून भांडायला तयार होत असे. माझा संयम पूर्णपणे संपला होता. एक दिवस माझ्या वर्गातील एक मित्र मला म्हणाला, संतोष, तू आजकाल इतका चिडचिडा का झालायस? अगदी छोट्या गोष्टीवरही भांडायला लागतोस. त्याच्या या प्रश्नाने मी भडकून गेलो. तुला माझ्या वागण्याने काय त्रास होतो? तू तुझ्या कामात लक्ष दे आणि माझ्यावर लक्ष ठेवणं बंद कर. असं म्हणत मी टेबलावर जोरात मूठ मारली. त्या क्षणी माझ्या डोळ्यात प्रचंड राग होता. तो घाबरून म्हणाला, तू ठीक आहेस ना? मी तर फक्त सहज विचारलं होतं. सोड, तुझ्याशी बोलणं चुकीचं आहे. तो उठून निघून गेला.
त्याला माझ्या प्रतिक्रियेने धक्का बसला होता. मी जोरात ओरडलो, मला कोणाचीही सहानुभूती नको आहे. सगळे लोक माझ्या आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करतात, त्यामुळे सगळ्यांनी माझ्यापासून दूर राहिलेलं बरं. असं म्हणत मी तिथून निघून गेलो. आता मला प्रत्येक माणूस माझा शत्रूच वाटू लागला होता. लग्नाचा विषय काढणारा प्रत्येक जण मला सर्वात मोठा शत्रू वाटू लागला होता. मला असं वाटत होतं की सगळेजण मुद्दामच असं करत आहेत, फक्त माझं गुपित जाणून घेण्यासाठी. रात्री मला भयानक स्वप्न पडू लागली. लोक माझ्यावर हसत आहेत, मला कमी लेखत आहेत, अशा गोष्टी माझ्या मनाला छळत होत्या. तणावामुळे माझ्या डोक्यातील नसांवर इतका ताण आला होता की त्या कधीही तुटतील असं वाटत होतं. शेवटी मी स्वतःलाच खोलीत बंद करून घेतलं. पण एक दिवस असा आला ज्याने माझ्या भोवती उभारलेलं सगळं कवच मोडून काढलं. मी खोलीत झोपलो होतो तेव्हा दरवाजावर जोरदार ठोका पडला. घाबरत मी दरवाजा उघडला तर समोर वसतिगृहाचा रखवालदार उभा होता. तो काहीकाहीने म्हणाला, संतोष, खाली एक वयस्कर माणूस आला आहे तुझ्याशी भेटायला. त्यांची अवस्था खूप वाईट दिसते आहे. त्याच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. मी खाली गेलो आणि पाहिलं तर ते गायत्रीचे वडील होते. त्यांचे कपडे विस्कटलेले होते आणि चेहरा अश्रूंनी भरलेला होता. मी जवळ जाऊन म्हणालो, आता काय झालं? तुम्ही इथे का आलात? मला अजून काही गोंधळ नको आहे. एवढ्यात ते मोठ्याने रडायला लागले. त्यांचा आवाज सगळीकडे घुमत होता. माझी मुलगी. ते शब्द पूर्णही करू शकले नाहीत. मी गोंधळून त्यांचा हात झटकत म्हणालो, हे काय बोलताय तुम्ही? ते रडतच म्हणाले, ती आत्ता रुग्णालयात आहे. जीव आणि मृत्यूच्या सीमारेषेवर झुंज देत आहे. हे ऐकून माझं हृदय एक क्षण थांबल्यासारखं झालं. ते तिथे जमिनीवर बसून रडू लागले. मी स्वतःला सावरत कठोरपणे म्हणालो, त्यात मी काय करू? तो तिचा निर्णय आहे. मी तिला कधीच असं काही करायला सांगितलं नव्हतं. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहायचं ठरवलं होतं. ते संतापून म्हणाले, जर माझ्या मुलीला काही झालं तर मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही. तू कधीही शांत राहू शकणार नाहीस. तिच्या मृत्यूचा दोष तुझ्यावर असेल. ते मला बोट दाखवत ओरडत होते. त्यांच्या प्रत्येक शब्दाने माझ्या मनावर घाव बसत होता. मी कठोरपणे म्हणालो, मी कोणासाठीही जबाबदार नाही. तुम्ही इथून निघून जा. मी रखवालदाराला इशारा केला की त्यांना बाहेर सोडावं. ते निघून गेले, पण त्यांचे शब्द माझ्या मनात घुमत राहिले. शेवटी मी अस्वस्थ झालो. मनात प्रचंड गोंधळ निर्माण झाला. मी बाईकची चावी उचलली आणि वसतिगृहातून बाहेर पडलो. माझं लक्ष एकच होतं, ते रुग्णालय, जिथे गायत्री जीवासाठी झुंज देत होती. रस्ताभर माझ्या मनात अनेक विचार येत होते. तिथे गेल्यावर मी काय बोलणार? तिचे घरचे मला पाहून काय करतील? पण त्या सगळ्या प्रश्नांना बाजूला ठेवून मी फक्त रुग्णालय गाठायचा प्रयत्न करत होतो. मी वेगाने बाईक चालवत तिथे पोहोचलो. रुग्णालयात जाऊन मी स्वागत कक्षात अतिदक्षता विभागाचा मार्ग विचारला. माझा श्वास जोरात चालू होता. तिथे पोहोचलो तर बाहेर गायत्रीचे आई वडील आणि काही नातेवाईक उभे होते. तिच्या वडिलांनी मला पाहताच रागाने माझ्याकडे धाव घेतली. ते ओरडत म्हणाले, तू इथे कशासाठी आला आहेस? माझ्या मुलीचा शेवट बघायला आलायस का? त्यांच्या आवाजात दुःख आणि संताप दोन्ही होते. त्यांच्या पत्नीही अनावरपणे रडत होत्या. मी प्रथमच माझा अहंकार बाजूला ठेवत नम्रपणे म्हणालो, काका, मला फक्त एकदा गायत्रीला पाहू द्या. कृपया मला आत जाऊ द्या. माझ्या आवाजात आता खूप मृदुता होती. नाही, तू आता जाऊ शकत नाहीस. तुझ्यामुळेच ती या अवस्थेत आली आहे. इथून निघून जा. असं म्हणत गायत्रीच्या आईने मला मागे ढकललं. त्यांच्या डोळ्यात माझ्याबद्दल तीव्र तिरस्कार होता. मी शांतपणे म्हणालो, मला माहित आहे माझी चूक झाली आहे, पण मला फक्त एकदा तिच्याशी बोलू द्या. कदाचित माझं ऐकून तिची अवस्था थोडी सुधारेल. मला कोणत्याही परिस्थितीत गायत्रीपर्यंत पोहोचायचंच होतं. ते मला अडवत होते, तरीही मी जबरदस्तीने अतिदक्षता विभागाच्या दरवाजाकडे गेलो. तेवढ्यात एका परिचारिकेने दरवाजा उघडला आणि मला आत येण्याचा इशारा केला. गायत्रीचे आई वडील अनिच्छेने मागे सरकले. मी खोल श्वास घेतला आणि आत गेलो. आत यंत्रांचा आवाज घुमत होता. समोर खाटेवर गायत्री बेशुद्ध पडलेली होती. तिच्या मानेवर खोल जखमांचे चिन्ह होते आणि चेहरा पूर्णपणे फिकट झाला होता. डोळ्यांभोवती काळी वर्तुळे उमटली होती. तिची ती अवस्था पाहून माझ्या आत काहीतरी तुटलं. माझं कठोर झालेलं मन वितळायला लागलं. मी तिच्या जवळ जाऊन शांतपणे तिच्याकडे पाहत उभा राहिलो.
कधी कल्पनाही केली नव्हती की कोणी माझ्यासाठी इतकं टोकाचं पाऊल उचलेल. माझ्या हट्टाने आणि अहंकाराने एका निरागस जीवाला मृत्यूच्या दारात आणून उभं केलं होतं. मी एक स्टूल ओढून तिच्या बाजूला बसलो आणि ती शुद्धीवर येण्याची वाट पाहू लागलो. वातावरणात एक विचित्र शांतता होती. मी एकटक तिच्याकडे पाहत होतो. काही वेळानंतर तिच्या पापण्यांमध्ये हलकी हालचाल झाली. मी पुढे झुकलो. तिने हळूहळू डोळे उघडले आणि छताकडे पाहू लागली. मग तिची नजर माझ्यावर स्थिरावली. मी थोड्या कठोर स्वरात विचारलं, तू हे सगळं का केलंस गायत्री? असं का केलंस? माझ्या चेहऱ्यावर राग आणि गोंधळ दोन्ही दिसत होते. ती कमकुवत आवाजात म्हणाली, तू मला नाही मिळालास तर मी खरंच जगणार नाही. संतोष, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मी चिडून म्हणालो, तुला अंदाज आहे का तुझ्या या मूर्खपणामुळे तुझ्या आईवडिलांची काय अवस्था झाली आहे? ते बाहेर रडत आहेत. मी तिला त्यांच्या वेदनेची जाणीव करून देण्याचा प्रयत्न करत होतो, पण मनातून अजूनही या नात्यापासून दूर राहायचं होतं. ती हळू आवाजात म्हणाली, मला फक्त तुझीच काळजी आहे संतोष. मी मृत्यूला इतक्या जवळून पाहिलं तरीही मला फक्त तुझाच विचार येत होता. तिचं प्रेम माझ्या कल्पनेपेक्षा खूप खोल होतं. मी खोल श्वास घेतला आणि ठरवलं की आता वेळ आली आहे माझं सर्वात भीषण गुपित तिच्यासमोर उघड करण्याची. कदाचित हाच एक मार्ग होता तिला माझ्यापासून दूर करण्याचा. मी शांतपणे म्हणालो, ठीक आहे, तू माझ्याशी लग्न करायचं ठरवलं आहेस, पण तुला माझ्याबद्दल सगळं माहीत आहे का? जर तुला माझं खरं सत्य कळलं तर तू स्वतःहून मागे हटशील आणि कदाचित माझा तिरस्कारही करशील. ती हलकसं हसत म्हणाली, मला कोणत्याही गोष्टीची भीती नाही. मी तुला प्रत्येक परिस्थितीत स्वीकारायला तयार आहे. मी तिच्याकडे पाहत म्हणालो, मग नीट ऐक. माझं सत्य असं आहे की मी तुला ते आयुष्य देऊ शकत नाही जी एका स्त्रीला तिच्या नवऱ्याकडून अपेक्षित असतं. मी तुला तो आनंद देऊ शकत नाही. मला नाही वाटत की तू माझ्यासोबत आयुष्यभर अशा प्रकारे तडफडत जगावंस. म्हणूनच मी आतापर्यंत लग्नाला नकार देत होतो. असं सांगत मी तिला माझ्या सत्याची गंभीरता समजावून सांगितली. तिच्या चेहऱ्यावर तिरस्कार दिसेल याची मी वाट पाहत होतो, पण पुढच्या क्षणी जे घडलं त्याने मला थक्क करून टाकलं. गायत्रीच्या चेहऱ्यावरचं आश्चर्य हळूहळू एका शांत समाधानाच्या हास्यात बदललं. तिने आपले अश्रू पुसले आणि माझ्याकडे प्रेमाने पाहत म्हणाली, प्रेम म्हणजे प्रेम असतं संतोष. प्रेमात सगळं परिपूर्ण असायलाच हवं असं नसतं. प्रेमात फक्त प्रेमाने जगायचं असतं. तिच्या या शब्दांनी माझं मन हादरून गेलं. मी चिडून म्हणालो, तू वेडी झाली आहेस का? मी आत्ता तुला काय सांगितलं ते तुला समजत नाही का? मी तुझ्या कोणत्याही अपेक्षा पूर्ण करू शकणार नाही. मला तिच्या या उत्तरामुळे खूप राग येत होता. ती शांतपणे म्हणाली, मला इतर कोणत्याही गोष्टीची गरज नाही. माझ्यासाठी तूच सर्वात महत्वाचा आहेस. या अवस्थेतही तू मला मिळालास तरी मी आयुष्यभर आनंदाने राहीन. असं म्हणत तिने माझ्या हातावर आपला हात ठेवला. तिच्या त्या स्पर्शाने मला क्षणभर काहीतरी वेगळंच जाणवलं, पण लगेच माझ्या मनात एक विचार चमकून गेला. मी मनात विचार केला, जर ही मुलगी मला माझ्या या अवस्थेतही स्वीकारायला तयार असेल तर यापेक्षा चांगलं काय असू शकतं? माझी सर्वात मोठी अडचण तर सुटणार होती. मला अशी पत्नी मिळणार होती जिला माझं गुपित माहीत आहे आणि जी ते स्वीकारायलाही तयार आहे. त्यामुळे माझं गुपित कायमचं गुपित राहील आणि घरच्यांचा दबावही कमी होईल. माझ्या स्वार्थी मनाने या गोष्टीला एक मोठी संधी म्हणून पाहिलं. मी शेवटचा एकदा खात्री करून घेत म्हणालो, तू खरंच माझं हे गुपित लपवून माझ्यासोबत आयुष्य घालवायला तयार आहेस का? माझ्या आवाजात अजूनही थोडा संशय होता. ती हसत म्हणाली, हो संतोष, मी वचन देते की हे गुपित आपल्यातच राहील आणि मी जगातील सर्वात आनंदी पत्नी बनेन. मी बाहेर येऊन गायत्रीच्या वडिलांना सांगितलं की मी तिच्याशी लग्न करायला तयार आहे. हे ऐकताच ते आनंदाने भारावून गेले. त्यानंतर मी थेट घरी निघालो, कारण आता मला बाबांसमोर एक नवीन निर्णय मांडायचा होता. गावात पोहोचताच मी सरळ बाबांच्या खोलीत गेलो. ते त्यावेळी बिडी ओढत बसले होते. मी ठामपणे म्हणालो, बाबा, मी ठरवलं आहे की आता मी लग्न करायला तयार आहे. त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाले, ही तर खूप चांगली बातमी आहे संतोष. मला माहिती होतं की तू माझं ऐकशील. मी आजच माझ्या मित्राच्या मुलीबरोबर तुझं लग्न ठरवतो. मी लगेच म्हणालो, नाही बाबा, मी लग्न करेन
पण माझी एक अट आहे, मी माझ्या वर्गातील गायत्रीशीच लग्न करणार. माझं हे ऐकून ते संतापले. तू माझी मान खाली घालतो आहेस. दुसऱ्या जातीतल्या मुलीला मी माझी सून कशी मानू? ते मोठ्याने ओरडले. त्यांचा आवाज ऐकून आई आणि मोठा भाऊही खोलीत आले. मी ठामपणे म्हणालो, हा माझ्या आयुष्याचा निर्णय आहे. मी तुमचं ऐकलं आहे, आता तुम्हीही माझं ऐकायला हवं. मी माझ्या निर्णयावर ठाम राहिलो. बराच वेळ वाद झाला. कटू शब्द बोलले गेले. भाऊ आणि आई बाबांना समजावण्याचा प्रयत्न करत होते. त्यांना भीती होती की मी पुन्हा नकार दिला तर कदाचित माझं लग्न कधीच होणार नाही. शेवटी बाबांनी आपला हट्ट सोडला. ते खूप रागात होते, पण त्यांना माझा निर्णय मान्य करावाच लागला. काही दिवसांनी माझं आणि गायत्रीचं लग्न मोठ्या थाटामाटात पार पडलं. घरच्यांनी गायत्रीला मनापासून स्वीकारलं, पण माझं लग्न झाल्याचा आनंद त्यांना अधिक होता. लग्नानंतर मी गायत्रीला घेऊन खोलीत आलो तेव्हा मला असं वाटत होतं की अनेक वर्षांचा मोठा भार माझ्या छातीतून उतरला आहे. मला खूप हलकं आणि आनंदी वाटत होतं. आता माझ्या या उणिवेबद्दल कुणालाच काही समजणार नाही याची मला खात्री वाटत होती. मी आधीपेक्षा खूप निर्धास्त झालो होतो. आता कुणीही माझ्याकडे संशयाने पाहणार नव्हतं. आधी गावातील प्रत्येक माणूस आणि नातेवाईक माझ्या लग्नाबद्दल प्रश्न विचारत असत, वेगवेगळे टोमणे मारत असत, पण आता तसं काही होणार नव्हतं. जणू मी समाजाच्या तोंडावर एक कायमचं कुलूप लावलं होतं आणि ते यशस्वी ठरलं होतं. गायत्री माझ्यासोबत खूप आनंदी होती. ती एक उत्तम पत्नी बनून घरच्यांची मनं जिंकण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या चेहऱ्यावरचं हसू आणि तिचा प्रेमळ आवाज पाहून कुणालाही वाटणार नाही की या चार भिंतींच्या आत एक मोठं गुपित लपलेलं आहे. आम्ही नवरा बायकोसारखे नाही तर दोन चांगल्या मित्रांसारखे एका छताखाली राहत होतो. गायत्रीने कधीही माझ्या उणिवेचा उल्लेख कुणासमोर केला नाही आणि मला कधीही कुठल्याही गोष्टीसाठी त्रास दिला नाही. माझं आयुष्य शांतपणे चाललं होतं. मला वाटू लागलं होतं की गायत्रीशी लग्न करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वात शहाणपणाचा निर्णय होता. माझ्या या लपलेल्या यशावर मला दररोज अभिमान वाटत होता. माझी योजना पूर्णपणे यशस्वी झाली होती. लग्नाला अवघे 2 महिने झाले असताना एक रात्री अचानक गायत्रीची तब्येत खूप बिघडली. तिला सतत उलट्या होत होत्या आणि ती खूप अशक्त झाली होती. तिची अवस्था पाहून मी घाबरलो आणि तिला लगेच गाडीत बसवून रुग्णालयात घेऊन गेलो. आपत्कालीन विभागात परिचारिकांनी तिला स्ट्रेचरवर घेऊन आत नेलं आणि मी बाहेर अस्वस्थपणे इकडे तिकडे फिरत राहिलो. थोड्या वेळाने एक महिला डॉक्टर बाहेर आल्या. त्या हसत माझ्याकडे आल्या आणि म्हणाल्या, अभिनंदन, तुमची पत्नी आई होणार आहे. डॉक्टरांचे ते शब्द ऐकताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली. डोक्यात जणू शेकडो सुई एकाच वेळी टोचू लागल्या. श्वास छातीत अडकून राहिला. मला माझी उणीव चांगलीच माहिती होती. मग हे कसं शक्य आहे हा प्रश्न माझ्या मनात वादळासारखा घोंगावू लागला. क्षणात माझ्या मनात संशयाचं बी पडलं आणि राग, अपमान, वेदना सगळं एकत्र उसळून आलं. मला वाटलं तिने माझ्याशी विश्वासघात केला आहे. जर तिला माझ्यासोबत राहणं शक्य नव्हतं तर तिने खोटं आश्वासन देऊन माझ्याशी लग्नच का केलं? मी रागाने तिच्या खोलीत गेलो. ती शांतपणे पडली होती. मला पाहताच तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं, पण मी पूर्णपणे संतापलेलो होतो. मी तिच्यावर ओरडलो, तू मला फसवलंस, माझ्याशी विश्वासघात केलास. माझ्या शब्दात राग आणि वेदना दोन्ही होत्या. ती घाबरून म्हणाली, संतोष, कृपया एकदा माझं ऐकून घ्या, असं काहीही नाही आहे. ती माझा हात धरायचा प्रयत्न करत होती, पण मी तो झटकून टाकला. मी संतापून म्हणालो, मला काहीही ऐकायचं नाही. मला सगळं समजतं आहे. माझ्यात काय उणीव आहे हे मला माहिती आहे. मग हे मूल कुणाचं आहे? तू माझा मान सगळ्यांसमोर खाली घातलास. माझा आवाज मोठा झाला होता. ती रडत होती आणि माझ्याकडे पाहत होती, पण तिच्याकडून शब्दही फुटत नव्हता. मी आणखी चिडून म्हणालो, आता माझ्यासाठी तू संपली आहेस. मी ओढून बाहेर पडायला निघालो. तेवढ्यात ती रडत माझ्या पायाशी बसली आणि म्हणाली, असं करू नका संतोष, मला सोडू नका. मी खरंच निरपराध आहे. तिच्या आवाजात असहाय्यता होती, पण त्या क्षणी माझं मन पूर्णपणे कठोर झालं होतं. मी काहीही न ऐकता तिथून निघून जायला वळलो. ती रडत रडत म्हणाली, देवाच्या नावाने सांगते संतोष, एकदा तरी माझं ऐकून घ्या. हा व्हिडिओ बघा, मग तुम्हाला जे योग्य वाटेल तो निर्णय घ्या.
तिने थरथरणाऱ्या हाताने मोबाईल माझ्यासमोर धरला. मी अनिच्छेने तो घेतला. व्हिडिओमध्ये तीच डॉक्टर दिसत होती जिच्याकडे मी काही वर्षांपूर्वी उपचार सुरू केले होते, पण नंतर निराश होऊन ते अर्धवट सोडले होते. मी चिडून विचारलं, हे सगळं काय आहे आणि तू या डॉक्टरकडे का गेलीस? ती हळू आवाजात म्हणाली, पहिल्यांदा पूर्ण व्हिडिओ बघा, मग सगळं सांगते. तिचा आवाज अजूनही थरथरत होता. व्हिडिओमध्ये गायत्री डॉक्टरांना सांगत होती की तिला माझ्या आरोग्याबद्दल शंका होती, म्हणून तिने माझा नमुना घेऊन तपासणी करून घेतली. त्या अहवालात ती गर्भवती असल्याचं समजलं होतं. त्या अहवालाचा अर्थ नीट समजून घेण्यासाठी ती पुन्हा त्या डॉक्टरकडे गेली आणि तेव्हाच तिने हा व्हिडिओ तयार करून ठेवला, जेणेकरून कधी माझ्याकडून तिच्यावर शंका घेतली गेली तर ती सत्य दाखवू शकेल. डॉक्टर व्हिडिओमध्ये म्हणत होत्या, तुमच्या पतीमध्ये काही अडचण असू शकते, पण ती कायमची आहे असं नाही. कधी कधी उपचारांमुळे परिस्थितीत सुधारणा होऊ शकते. या अहवालानुसार हे मूल तुमच्याच पतीचं आहे. हे सगळं ऐकूनही माझं मन ते स्वीकारायला तयार नव्हतं. मला वाटलं हे सगळं खोटं आहे. मी संतापून म्हणालो, हा सगळा प्लॅन आहे. तू त्या डॉक्टरांना पैसे देऊन हे सगळं बोलायला लावलं आहेस. तुझी चूक लपवण्यासाठी हे सगळं नाटक केलं आहेस. असं म्हणत मी मोबाईल जमिनीवर आपटला आणि खोलीतून बाहेर पडलो. मनातील शंका मिटवण्यासाठी मी स्वतःची तपासणी करून घ्यायचं ठरवलं. मी नमुना दिला आणि अहवालासाठी 2 दिवसांची वाट पाहू लागलो. हे 2 दिवस माझ्यासाठी प्रचंड अस्वस्थतेचे होते. या काळात मी गायत्रीशी एक शब्दही बोललो नाही. ती घरातच होती, पण मी माझ्या खोलीचं दार तिच्यासाठी बंद केलं होतं. 2 दिवसांनी मी प्रयोगशाळेतून अहवाल घेतला. हात थरथरत होते. गाडीत बसून मी तो उघडला. त्यात स्पष्ट लिहिलं होतं की ते मूल खरंच माझंच आहे. माझ्यातील अडचण आता कमी झाली आहे. हे वाचताच माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आनंद, अपराधीपणा, वेदना सगळं एकाच वेळी मनात उसळून आलं. जिच्यावर मी इतका घाणेरडा आरोप केला होता तीच माझ्यावर खरं प्रेम करणारी होती. मी लगेच गाडी वळवून घरी आलो. थेट माझ्या खोलीत गेलो. गायत्री शांतपणे बसली होती. तिचे डोळे रडून सुजले होते. मी दरवाजा बंद केला आणि तिच्या पायाशी बसलो. हात जोडून मी रडत म्हणालो, मला माफ कर. माझ्याकडून मोठी चूक झाली. मी तुझ्यावर शंका घेतली. ती आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागली. मी अहवाल तिच्या हातात दिला. ती हलक्या आवाजात म्हणाली, मला माहीत होतं एक ना एक दिवस सत्य तुमच्यासमोर येईल. तिने तो अहवाल वाचला आणि छातीशी घट्ट धरून घेतला. मी अजूनही गोंधळलेलो होतो. हळू आवाजात विचारलं, पण इतकं मोठं बदल कसं झालं? डॉक्टरांनी तर मला पूर्णपणे नकार दिला होता. मी डोळ्यातले अश्रू पुसत तिला विचारलं, हे सगळं कसं घडलं? ती हलकसं हसत म्हणाली, देव कधीही खरं प्रेम करणाऱ्यांना एकटं सोडत नाही संतोष. ही सगळी त्यांचीच कृपा आहे. तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाची चमक दिसू लागली. मी लगेच खिशातून ते कागद काढले जे मी रागाच्या भरात तयार करून घेतले होते आणि तिच्यासमोरच त्यांचे तुकडे तुकडे केले. मी तिच्या पायाशी बसून रडत म्हणालो, चूक तुझी नाही, माझीच आहे. तू तर नेहमी माझ्यासोबत उभी राहिलीस. ती शांतपणे म्हणाली, नाही संतोष, चूक माझीही आहे. माझ्या शांततेमुळेच आपण एकमेकांविरुद्ध उभे राहिलो. मी हळू आवाजात म्हणालो, गायत्री, खरं तर मीच माझ्या उणिवेमध्ये इतका अंध झालो होतो की तुझं खरं प्रेमही मला फसवणूक वाटलं. हे ऐकून तिने मला अलगद उभं केलं आणि प्रेमाने म्हणाली, नवरा बायकोच्या नात्यात जागा हृदयात असते, पायांशी नाही. मी तिला सांगितलं की मी उपचार अर्धवट सोडले होते आणि मला वाटलं होतं की मी कधीच बरा होणार नाही, पण कदाचित त्या औषधांनी आपलं काम शांतपणे केलं होतं आणि माझी उणीव दूर झाली होती. इतर डॉक्टरांनी मला पूर्णपणे निराश केलं होतं, म्हणून मीच आशा सोडली होती. त्या क्षणी मला माझ्या पत्नीबद्दल प्रचंड अभिमान वाटू लागला. तिने माझ्या उणिवेसह मला स्वीकारलं, कधीही तक्रार केली नाही, कधी टोमणा मारला नाही. तिच्या चांगुलपणामुळेच देवाने माझं गुपित जपलं आणि मला पूर्णत्व दिलं. मी माझ्या चुका आठवत होतो. मीच माझ्या निष्काळजीपणामुळे या अवस्थेत आलो होतो, पण आज गायत्रीमुळे मला सत्य समजलं. त्या दिवशी पहिल्यांदाच मला माझ्या पत्नीबद्दल मनापासून प्रेम वाटलं. देवाने मला तिच्यासारखी साथ दिली याचा मला खूप आनंद होता. मित्रांनो, आयुष्यात आपण अनेक चुका करतो, पण सर्वात मोठी चूक म्हणजे कुणावरही पूर्ण सत्य न जाणता आरोप करणं.
आपण आपल्या विचारांवर, शंकेवर आणि अपूर्ण माहितीवर विश्वास ठेवून इतरांबद्दल मत तयार करतो आणि त्यामुळे जे आपल्यावर खरंच प्रेम करतात त्यांचंच मन दुखावतो. म्हणून नेहमी कोणताही निर्णय घेण्याआधी पूर्ण सत्य जाणून घ्या आणि आपल्या चुका इतरांवर ढकलण्याऐवजी त्या स्वीकारा आणि सुधारण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.